पण आता हे शंभू, आपल्याला मांग असल्याचा अभिमानच नाही तर खूप गर्व पण हाय. अरे पण आपल्या महाराष्ट्रातल्या आणि भारतातल्या खूप लोकांना अजूनही माहित नाही की आपले अण्णाभाऊ साठे कोण आहेत. तर शंभू, आज तुझ्याच तोंडून होऊन जाऊन दे की आपल्या अण्णाभाऊ साठे कोण होते आणि त्यांचं कार्य काय आहे. आणि हे फक्त आपल्या महाराष्ट्रालाच नाही तर अख्ख्या भारताला कळू दे की त्यांची कीर्ती अख्ख्या जगात कुठवर पोहोचली आहे. हो पंपदानी वळवळ, तर ऐका, आपले अण्णाभाऊ साठे हे एक समाज सुधारक आणि क्रांतिकारक विचारसरणीचे लेखक होते. त्यांचा जन्म आपल्या सांगलीत 1 ऑगस्ट 1920 साली झाला. आपल्या सर्वसामान्यांना लगेच समजेल अशा आपल्या ग्रामीण भाषेत शायरी करत त्यांनी आयुष्यभर वंचितांसाठी समाज प्रबोधन केले. अरे फक्त 1.5 दिवसाची शाळा शिकलेले अण्णाभाऊ तिथं नाही, डायरेक्ट रशियाला गेले आणि तिथं जाऊन आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांचा पवाडा गायला. आणि एवढंच नाही तर त्यांच्या अनेक कादंबऱ्या भारतीय भाषेत आणि इंग्रजी, जर्मन, रशियन अशा अनेक परदेशी भाषेतही प्रसिद्ध आहेत. आणि त्या काळी अण्णाभाऊ साठेंनी आपल्या न्याय व्यवस्थेविरुद्ध 2 शब्द बोलले होते, ते मी आता सांगतो. ही न्याय व्यवस्था काहीकांची रखेल झाली, ही संसद देखील हिजड्यांची हवेली झाली. मी माझ्या व्यथा मांडू कुणाकडे, कारण इथली न्याय व्यवस्था भ्रष्टतेने रंगीन झाली. हो शंभू, मला आपल्या अण्णाभाऊ साठेंचा खूप गर्व वाटतोय. आणि हा जसा गर्व आज आपल्याला वाटतोय ना, तसाच गर्व आज आपल्या देशाला वाटला पाहिजे. तर बोला, जय अण्णा, जय लहुजी. मी बनला रुपया सवा, बर चौकात माझी हवा. मी बनला रुपया सवा, बर चौकात माझी हवा. कडक जय लहुजी घ्यावा. जय मांगाचा मांगाचा